मग कसं काय मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? आज आपण जाणार आहोत महाबळेश्वरला, तर मनोरंजन प्रवासाला सुरुवात करूया. तर चला. सकाळी पहाटे आपण प्रवासाला सुरुवात केली. बसमधून सर्व विद्यार्थी प्रवासाला निघालो. प्रवासाची सुरुवात मनसोक्त उत्साहाने नाचून ट्रिपचा आनंद आम्ही सर्वांनी घेतला. बघता बघता प्रवास पुढे पुढे होत गेला. तस घाटाला सुरुवात झाली. महाबळेश्वरला आज आमच्या कॉलेजची वन डे ट्रिप आहे. तर आम्ही सर्व विद्यार्थी आज महाबळेश्वर फिरण्यासाठी आलेलो आहोत. चला तर पाहूया. विजिट करण्यासाठी आलं. हे आशिया खंडामधलं दुसऱ्या नंबर ते पठार आहे टेबल लँड. दुसरं मैदान 100 एकरचं सपाट जमीन, असे 5 पठार आतमध्ये, त्यामुळे 5 गणी नाव आहे. पहिल्या नंबरचं तिबेट लासा आणि हे सेकंड नंबर. आणि ह्या ठिकाणी पिक्चरचं शूटिंग भरपूर झाले. बाजीराव मस्तानी मध्ये लढाईचा सीन, गदर पिक्चर मध्ये इंडिया पाकिस्तान बाउंड्री, मेला पिक्चर मध्ये डाकू गुजरात सिंगचा अड्डा, शूटिंग भरपूर होतात. पण पिक्चरचं थिएटर टॉकीज सिनेमा हॉलला इथं अलाउड नाही. एज्युकेशन जास्त आहे. इथं 50 शाळा आहेत सीबीसी आयसीसी बोर्डाच्या. एका मुलाची 3-4 लाख एका वर्षाची फीज आहे. ही तारे जमीन वाली शाळा बघा, व्हाईट कलर मध्ये बिल्डिंग लाल छत दिसते ना, ही आमिर खानने शूटिंग केलेली शाळा आहे. बम बम बोले गाणं, त्या शाळेची शूटिंग आहे. हे उंच उंच जी झाडं दिसतात, सिल्वर ओक्स नावाची झाडं, ती 17-18 तास ऑक्सिजन सोडतात. त्यामुळे इथलं वातावरण क्लायमेट 12 महिने थंड आणि स्वच्छ असतं. हे ब्रिटिशांनी लावलेली झाडं, युरोप कंट्रीतली झाडं. या डोंगरावर जे गाव दिसतंय हे आपल्या भारत देशामधलं 1 नंबरचं गाव मानलं जातं. पुस्तकांचं गाव बिलार. सर्व घरामध्ये लायब्ररी आहेत, वाचनालय, 2-3 हजार घरे बघा टॉपला. आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा, पूर्ण बेरी फळांची सरशेती. इथं गहू तांदूळ पिकत नाही. इथं पूर्ण स्ट्रॉबेरी, मलबेरी, रासबेरी, बुजबेरी, ग्रीनबेरी, ब्लूबेरी असे बेरी येतात. कारण इथं पूर्ण रेड सॉइल आहे, लाल माती. या लाल मातीमध्ये आयर्न, सिलिकॉन हा घटक जास्त असल्यामुळे बेरीचे फ्रूट जास्त प्रमाणात येतात. तुमच्या पिंपरी चिंचवडला कशी ब्लॅक सॉइल आहे, काळी माती. काळ्या मातीमध्ये बोरण गंधक असतो म्हणून ऊस, गहू, ज्वारी, बाजरी असं पीक पिकलं जातं. आणि इथं मोठमोठ्या तुम्हाला फॅक्टऱ्या बघायला भेटतील. महाबळेश्वर रोडला मॅप्रो, मालाज, मालवी, त्या फळांचं प्रोसेस करून जाम, जिली, करंज, शरब, आईस्क्रीम असे फूड बनवून सेल करतात. हा शिवाजी महाराजांचा किल्ला आहे बघा. चौकोनी डोंगर दिसतो ना वरती, हा कमलगड. 4 साईडनं बघा कृष्णा नदीचं पाणी. ही नदी इथून चालू होती ते आंध्र प्रदेश विजयवाडामध्ये एंड या नदीचा. जे बाजीराव मस्तानीचा शेवटचा सीन दाखवलेला, जलसमाधी घेतो ना बाजीराव, या पाण्यावर चेन्नई एक्सप्रेसचं कुंभन गाव बनवलेलं, जे लुंगी डान्स गाणं दाखवलेलं, या पाण्याच्या किनारी. आणि हे गदर पिक्चर मधली शाळा, हिरोणीचं गर्ल्स हॉस्टेल, मैं निकला गड्डी लेके गाणं का समोर. आणि ह्या साईडला जे ग्राउंड दिसतंय का तुम्हाला, हे तारे जमीन पर पिक्चरचा शेवटचा सीन, चित्रकला स्पर्धा दाखवली या ग्राउंड मध्ये दाखवली मॅडम. आणि तुम्ही आता जे आलाय उभे आहे, हे समुद्र सपाटीपासून 4378 फूट हे जे आहे टेबल लँड पॉइंट. हे ब्रिटिशांनी नाव ठेवलेलं आहे टेबल लँड. आशिया खंडामधलं. आतमध्ये गेला 5 पांडवांचे पायचे ठसे आहेत, गुफा आहेत, चुले. पण तेवढा वेळ नाही तुम्हाला, 3 तास लागतात आतमध्ये फिरायला तुम्हाला पूर्णपणे. अशी इथली माहिती. आणि आम्ही कसं मॅडम मराठमोळे आईस्क्रीम विकतो. हे लाकडी सांच्यापासून बनवलेलं बिना फ्रीज. भर उन्हात काकांकडून मराठमोळं लाकडी सांच्याची आईस्क्रीम खाऊन तर खूपच भन्नाट वाटलं. जसे की आपण सर्वांनी पाहिलं, त्यांनी खूप छान माहिती आपल्याला दिली. तर इथलं वातावरण बघू शकता. इथे त्यांनी सांगितलं की खूप पिक्चरची देखील शूटिंग झालेली आहे. महाराजांचा किल्ला आहे. तर इथलं वातावरण बघा, इथली झाडी बघा,
इथलं निसर्गरम्य वातावरण बघा. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल ओके मध्ये आहे. सुलतान आणि हे सुलतानचे मालक आहेत. तर चला आज आपण आहे ना सुलतान सोबत एक राईड करूया. सुलतानची या निसर्गरम्य वातावरणात आपण एक राईड करूया. चला. तर आता आपण पाचगणीमध्ये आलेलो आहोत. तर आजूबाजूला बघू शकता तुम्ही. मी इथे घोड्याची राईड सुद्धा अनुभवली आहे. खूप मजा येते. तसेच फ्रीज मधले नाही, स्वतः विदाऊट फ्रीजची कुल्फी आम्ही सध्या खाल्लेली आहे. प्रचंड प्रमाणात स्वादिष्ट होती. तुम्ही या सर्वांचा एक्सपिरियन्स करण्यासाठी अवश्य भेट द्या. तर आता आपण आलेलो आहे वेण्णा लेकला. तर या पाहूया. तर आता आपण आत एंटर केल्यानंतर वेण्णा लेकच्या इथे सुरुवातीला खाण्याचं आपल्याला बघायला भेटेल. आपल्याला पूर्ण पाणी बघायला मिळेल आणि यामध्ये बोटीद्वारे आपण मारुती मंदिराचे दर्शन देखील घेऊ शकता. तर हा एक्सपिरियन्स खूपच वेगळा आहे. ट्राय करा, नक्कीच ट्राय करा. आपण वेण्णा लेक बघून झाल्यानंतर महाबळेश्वर मधील सुप्रसिद्ध बाजारपेठेला निघालो. तर चला आता आपण एक्सपिरियन्स करूया महाबळेश्वर मधील सुप्रसिद्ध मार्केटला. तर चला एक्सपिरियन्स करूया नवीन. ऊन म्हटलं की आपल्याला बर्फाचा गोळा आठवतोच. गोळा म्हटलं की सगळ्यांचा आवडता काळा खट्टा आलाच की. महाबळेश्वर म्हटलं की पहिल्यांदा स्ट्रॉबेरी आठवतेच. मग आवडते का नाही तुम्हाला स्ट्रॉबेरी? मला नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का. बाजारपेठेत गेल्यावर मनमोहक दुकाने पाहायला मिळतील. येथे आपल्याला बघेल तेथे स्ट्रॉबेरीची शेती बघायला मिळेल.
तर आता आपण मॅप्रो गार्डन एक्सप्लोर करूया. फिरायला गेलोय आणि तिथं फोटोच काढले नाही, असं कधी होईल का बरं? झाडे आणि फुले बघायला भेटतील याने मन खूपच आकर्षित होते. तसेच इथे आजूबाजूला बघता खूप असे वेगवेगळे सेल्फी पॉइंट देखील आहेत, तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. तसेच इथे खाण्यासाठी खूप पदार्थ देखील अवेलेबल आहेत, तर हा एक्सपिरियन्स तुम्ही नक्की करा. हसत खेळत मज्जा गमती जमती करत दिवस कसा गेला समजलंच नाही. तर आता आम्ही घराच्या दिशेने निघालो. तर याच्याच सोबत मी इथंच थांबते. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा. लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय गाय.